बाई 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 बाई, हा दरोडा नाही तर काय? दामले काकू आणि लेले मावशींचेही दागिने गेले, ते देवीचेही दागिने गेलेत आणि आपल्याला कळलंही नाही. फारच धक्कादायक प्रकार आहे हो हा. इथे तरी काय कळणार आहे, परमेश्वरच जाणे. सुमन वहिनी, सुभद्रा काकू, सुमन वहिनी, अहो सुमन वहिनी, कोणी आहे का घरात? अगं बाई, कोणीच दिसत नाहीये. काय प्रकार आहे हा? आपण आताच जाऊन बघूया. हो. सुमन वहिनी, सुभद्रा काकू, सुभद्रा काकू, आजी कुठे असतो? लवकर ये! दार उघड! सुटी! सुटी! दार उघड! हो, सखू, सखू, सुटी आई! अगे ऐक, रडू नकोस हो. काय झालं सखू? रडतेस का तू? कुणी रडवले तुला? आपण चांगले वा करूया त्याला. डॉक्टर बेताईला चिमटा काढते. काय? हो, रोज काढते म्हणून मी तिला शेणाचा गोळा मारला. हो, अगो, असे करायचे असते का? शहाणी आहेस ना तू? पण ती का बेताईला चिमटा काढते रोज. आणि आता बेताईला आत पण घेऊन गेलीये, कडी पण लावलीये. काय? हात घेऊन गेलीये का? मी बघते हो. सुमन वहिनी, सुमन वहिनी, दार उघडा आधी. ओ सुमन वहिनी, कुणी आहे का घरात? अहो सुभद्रा काकू, तुझी सासू आली आहे. त्यांना याबद्दल काही एक सांगितलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. सांगून ठेवते. सुमन वहिनी, दार उघडा आधी. छोटी आई, छोटी आई, सुमन वहिनी, दार उघडा. छोटी आई. सुमन ताई, दार उघडा. तुम्ही आरडाओरडा का? यशोदे, अहो मी काय गो? मनवहिनी, तुम्ही दार लावून काय करत होता? आणि सखू काय म्हणते? खरे का ते? अहो नाही नाही, बयोच्या पोटात दुखत होते म्हणून तेल लावून दिले. हो की नाही ग बयो? हो, कोणी आत येऊ नये ना म्हणून दार लावून घेतलं होतं. ही सखू पण ना, एवढे का रडायचे सखू? जरा ताईपासून दूर राहत नाही ही मुलगी. गोदे, या दोघींना घेऊन जरा बाहेर जा. हो. सखू, यशोदे, चला आपण बाहेर जाऊ. चला 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 चला. तुम्ही बसा ना, मी गोड पाणी घेऊन येते. मला काही नको. मला बोलायचंय तुमच्याशी. हे पहा सुमन वहिनी, तुम्ही खूप चांगले आहात. या घरात पाऊल ठेवल्यापासून तुम्ही साऱ्यांना आवडला आहात. मला ठाऊक आहे, तुमचे लग्न उशिरा झाले, तेही दुसरेपणावर. त्यातून 4 मुले पदरात आली. या साऱ्याशी जुळवून घेणे सोपे नाहीये हे समजते मला. तुम्हाला त्रास होत असेल, तुमची घुसमट होत असेल तर हे सारे समजून घेऊ शकते मी. पण या साऱ्याचा राग जर तुम्ही लहान मुलांवर काढलात तर मी मागे पुढे बघायची नाही हे सांगून ठेवते. अहो तुम्ही असं का बोलताय? बयोने तक्रार केली का माझी? नाही, कारण आमची यशोदा मुळीच तक्रार करणाऱ्यातली नाहीच आहे. मनात ते दुःख मनात लपवून ठेवायची सवय आहे तिला. पण सखू लहान आहे, निष्पाप आहे.
ती जे काही बोलते ते भाबडेपणाने खरे तेच बोलते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला फक्त इतकेच सांगायचे की यशोदा माझी सून आहे. ती मुलं ही माझीच आहेत असे समजा. राधा वहिनींनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती त्यांची. तुम्ही राधा वहिनी व्हा असे नाही म्हणणार मी, सुमनच राहा, पण साऱ्यांशी मिळून मिसळून राहा. तुम्हाला काही दुखले खुपले तर निसंकोच होऊन माझ्यापाशी मन मोकळे करा. मी पाठीशी उभी राहीन तुमच्या. तुमचे लाडही करेन मी. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मुलांना जर त्रास दिलात तर गाठ माझ्याशी आहे. हा बुवांचाच हलगर्जीपणा दडलाय, दुसरं काही नाही. यांची मती फिरली असणार. दागिने यांच्याच ताब्यात होते ना, यांनीच लपवले असणार दागिने. तुमच्या जिभेला काही हाड? अहो, गावातले सगळ्यात विश्वासू आणि सज्जन माणूस म्हणून ओळखतो आपण त्यांना. आणि चोरीच करायची असती तर गेल्या 40 वर्षात त्यांनी केली नसती. गेली 40 वर्ष सांभाळतायत ते सगळे इमाने इतबारे. आता ते तुमचे व्याही झाले, त्यामुळे तुम्ही त्यांचीच बाजू घेणार. पण चोरीची जबाबदारी खजिनदारावर येणार. हे पटवर्धनच चोर आहेत. अरे शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. आपण नुसतेच मारामारी आणि आरोप प्रत्यारोप करणार आहोत की काही हालचाल करणार आहोत चोर शोधण्यासाठी? बरोबर. आपण आपापसात भांडण्यापेक्षा शिपायांकडे वर्दी देऊया. ते बरोबर दरोडेखोरांना शोधून काढतील. हो, हा दरोडा आहे. नाही, शिपाई नको. गावातली गोष्ट आहे तेव्हा गावातच राहू दे. बायकांचे दागिने चोरीला गेलेले आहेत. ज्या अर्थी मंगळागौर सुरू असताना हा प्रकार घडलाय तेव्हा चोर आपल्या गावातलाच आहे. आणि मंगळागौरीला सगळ्या बायकाच होत्या, तेव्हा हे कुठल्या तरी बाईचेच काम आहे. काय होतं, या बुवांवर संशय घेतला तर तुमचा जीव घाबरा होतो. आणि खुशाल एखाद्या गावच्या बाईचेच काम असेल असा संशय घेताय गावातल्या बायकांवर. यार, तुमच्या घरातल्या बायकांनाही धरलंय ना तुम्ही. हे बाप, मी केवळ तर्काला धरून प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. नारायणराव, तुमचा तो जनार्दन तोही नाचत होता बायकांमध्ये. माझ्या बायकोने सांगितले. हे बघा, जनार्दनाला मध्ये आणायची गरज नाहीये. तो बिचारा बालबुद्धी आहे. हे कुठल्या तरी सराईत माणसाचे काम असले पाहिजे. असं कसं म्हणता तुम्ही? देवीचे दागिने चोरीला गेले, बायकांचे दागिने चोरीला गेले. शांत व्हा. गावातल्या घराघरात तपास करू. सगळ्यांनी सहकार्य द्यायला हवे. हो हो हो, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. काय गो यशोदे, काय विचारते मी? ती सुमन चिमटे काढते का तुला? मारते का तुला? अगो सांग ना. हो, चिमटा काढते, मारते आणि हात पण मुरगळते. काय? काय गो यशोदे, काय म्हणते ही सखू? खरे काय हे? नाही नाही, असे काही नाहीये. बरे, तुम्ही दोघी जणी आता आपल्या घरी जा. तिथे कावेरी आजी आहेत. आम्ही दोघी तिथेच येतो.
बरे का सखू? जा. यशोदा काही बोलत नाहीये, यातच आले सारे. ते खरे, पण आता त्या मुलांची आई सुमन आहे. ती ओरडली असेल किंवा तिने मारलेही असेल. आपण कशा पडणार यात? आणि मुळात आपल्याला काय करायचंय? असे कसे? यशोदा सून आहे माझी, आणि आता ती मुलंही आपलीच आहेत हो. राधाबाईंनी मोठ्या विश्वासाने त्या मुलांची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेल्या होत्या. अहो पण सुमन, तू राहू दे, मी बघते काय ते. बसा गोंधळ घालत. मला याच्यापेक्षा दागिन्यांची जास्त चिंता आहे. ते मिळाल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मी जातेच दागिने शोधायला. ताई, काय झाले? तू थांबलीस का? आणि रडतीस का? आई कधीच नाही का घडणार परत? मला आईची खूप आठवण येते. खूप म्हणजे खूप आठवण येते. आईशिवाय नाही जमत आहे, नाही करमत आहे. आई ये ना ग. आई, आई. रडू नको ना बेवते, रडू नको. मी त्या धाकट्या आईला अजून शेणगोळा मारणार, अजून चिमटे काढणार. सखू, असं नाही बोलायचे मोठ्या माणसांना. आपली आई गेली ते आपले नशीब. तिने शिकवलेले आपण नाही विसरायचे कधीच. म्हण बघू, म्हण. चुकले, मी पुन्हा नाही बोलणार असे. पुन्हा नाही बोलणार, फक्त तिला शेणगोळा मारणार. सखू, सखू, सखू. चला, शोध घेण्यासाठी रवाना केली आहे सर्वांना. पाहू काय होते ते. वा, अहो तुम्ही एवढे मनाला लावून घेऊ नका. अहो या जबाबदारीच्या कामाचे असेच असते. फुलांपेक्षा शिव्या जास्त पदरी पडतात. आपण पडू देतो म्हणून पडतात. तुम्ही सगळे भित्रे भागूबाई, नुसते कच खाणारे शेळपडात. पटवर्धन तर रड्याच आहे पहिल्यापासून. तो मधुकर जेव्हा आरोप करत होता तेव्हाच डोक्यात दगड घालायचा होता त्याच्यात. ते म्हणजे सगळेच बोलायचं बंद झाले असते. पण नाही, तुमच्या जागी मी असतो ना तर मी तेच केले असते. काय रे जन्या, तू काय करतोस इथे? नाही, मी भूक दागिने लाया चमचम चमचम खातो. भूक लाडू लाडू बासुंदी बासुंदी नागिने दागिने भूक. हे बघ, हे तू 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 पदार्थांची नावं घेऊ नकोस. माझ्या पोटात आगदो मुठतो. काय कर, चल. जातो जातो. भूक दागिने लाया मी. हे लक्षण काही बरे नव्हे. श्रावण म्हणजे कसा आनंदाचा महिना, हसण्या बागडण्याचा महिना, आणि तशातच ही चोरी व्हावी.
बरं, आपले दागिने गेले, देवीचे दागिने चोरी व्हावेत. हो ना, त्यामुळेच अधिक घाबरायला झाले आणि कुणाला काहीच कळू नये. हो ना. खरं तर देवी आपल्या सगळ्यांची रक्षण करते आणि तिच्याच दागिन्यांची चोरी व्हावी हा संकेत काही बरा नाही हो. मला तर फार भीती वाटते. हो, उद्या शुक्रवारची सवाष्ण, जीवतीची पूजा, सगळे श्रावणातले कार्यक्रम आहेत सगळ्यांकडे. त्यात हे अवलक्षण कसे व्हायचे? होय ना, उद्या शुक्रवार, श्रावण शुक्रवारी आपण देवीला छान सजवतो, सुरेख आरास करतो, हळदी कुंकवाचे कीर्तनाचे कार्यक्रम होतात देवळात. हो, आता कसे व्हायचे हो सगळे? ही चोरीची घटना म्हणजे गावाला लागलेला कलंक आहे, कलंक. काय झाले? तुम्ही सगळ्या अशा का जमल्यात आणि घाबरलेल्या का दिसताय? अगो, मोठेच अघटित घडले. आपल्या घरच्या मंगळागौरी नंतर सगळ्यांचेच दागिने चोरीला गेले. काय? एवढेच नाही अगं, देवीचे सुद्धा दागिने चोरीला गेलेत. खरं सांगते सुमाते? म्हणून तर सगळ्या घाबरलेल्या आहेत. कोणी चोरले काहीच कळत नाहीये. अहो, कुणीतरी म्हणत होते तो वेडा जनार्दन चोर आहे. हो, तोच एकटा पुरुष नाचत होता आपल्यात. जनार्दन मामा झाडामागे काहीतरी लपवत होता. काय काय? बासुंदी बासुंदी. जनार्दन कुठे? अगं ऐक तरी जरा. अहो, मंगळागौरी तोच नाचत होता आणि सखूही म्हणाली की तिने त्याला काहीतरी लपवताना पाहिले. मला तर वाटतं दागिने जनार्दनाने चोरले. जनार्दना, सुमन वहिनी, सुभद्रा काकू, कुठे आहे जनार्दन? की तुम्ही त्याला लपवलाय? त्याला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणा. चांगली फोडून काढते त्याला. काय म्हणायचंय काय तुला? जनार्दनने दागिने चोरले? अगो, त्यास 4 शब्द धड बोलता येत नाही, तो चोऱ्या करणार आहे? नाहीतर काय. हे बघ, तुला चौकशी करायची आहे ना, तू खुशाल कर, पण भलते सलते आरोप करायचे नाही. उगाच आपले गरीब म्हणून त्यास धरायचे. अहो, पण सखूनीच त्यांना काहीतरी लपवताना पाहिलंय ना. अगो, पण जनार्दन तसे करणाऱ्यातल्या नाहीये. अगदी बरोबर आहे. त्याला मुळी मोलच नाहीये दागिन्यांचं. त्याला फक्त एकच गोष्ट कळते, ती म्हणजे भूक. नाहीतर काय. मग कुठे आहे तो? या लोकांनी त्याला लपवलाय. लपवायला कशाला पाहिजे? फिरत असेल गावभर, येईल की. खबरदार हा, गोदे त्याला बोललीस तर याद राख. नाहीतर काय. राधा वहिनींचा भाऊ आहे तो, लक्षात ठेव हे. अगो बाई, काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे तो बघा जनार्दन, तिथे पलंगाखाली लपलाय.
तुम्ही म्हणताना त्याने काही केले नाही? मग मला सांगा, तो पलंगाखाली जाऊन का लपलाय? बाहेर आहे बाळा. काही बोलायचं नाही आता. खबरदार कोणी काही बोलले तर माझे दागिने गेलेत. हो दे जनार्दना, बाहेर ये.